हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण। आता मी जेवले वगैरे आणि मी अशीच बसली होती थोड्या वेळासाठी, तर मी एक 5 मिनिटाचा व्हिडिओ बघितला। आत्ता गेल्या पौर्णिमेला वटपौर्णिमा झाली आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या आयुष्यासाठी किंवा आपल्या 7 जन्मासाठी त्यांनी की 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून त्यांनी हे केलं, म्हणजे ती वटपौर्णिमा साजरी केली। वटपौर्णिमा साजरी केल्याच्या नंतर काही पुरुषांनी पण व्हिडिओ टाकलेत त्यांचे, ते आज मला दिसत आहेत। त्यात त्यांनी उलट्या फेऱ्या मारल्यात आणि ते असे बोललेत, 7 जन्म काय 7 सेकंड पण ही बायको आम्हाला सहन नको आहे। ह्या बायकोने आम्हाला इतका त्रास दिला, इतके आमच्या आयुष्यात येऊन हिने आम्हाला इतका घाणेरड्या प्रकारचा त्रास दिलेला आहे, आमची काही चूक नसताना पण। तर ही पत्नी किंवा ही बायको ते देवाला सांगतात हे की 7 सेकंड पण आमच्या आयुष्यात नको, नाही पाहिजेच नाही, असं त्यांचा हा व्हिडिओ आहे। मला तर बघून खूप आनंद पण झाला आणि दुःख पण वाटलं की कायदे असे झालेले आहेत ना स्त्रियांच्या बाजूनी, तर त्यामुळे ना स्त्रिया हे ना काही काही पुरुषांवर खूप अन्याय करतात आणि होतंय, हे चालू आहे। आणि बिचारे काय करणार, कायद्याच्या पुढं कायदा आहे कायदा आहे। अरे तुम्हाला कायद्याचं ज्ञान तरी आहे का, कायदा काय आहे, कशासाठी आहे। आपल्याला फक्त नवऱ्याला त्रास देण्यासाठी कायदे आहेत का? असं नसतं, त्याचा पण तुम्हाला कधी ना कधी हिशोब चुकता करावा लागणार आहे।